तर पालघरमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। पालघर जिल्ह्याच्या अनेक गावांना पुरानं वेढा घातलाय। सूर्या आणि वैतरणा नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि तिथलं जनजीवनही विस्कळीत झालंय। नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। आणि पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवला असून डहाणू तालुक्यातील सुसरी नदीला मोठा पूर आलेला आहे। रनकोळ पिंपळशेत रोडवरील रनकोळ इथल्या पुलाचा भाग वाहून गेलाय, तर काही गावांना आणि घरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातल्यानं अनेक नागरिक घरांमध्ये अडकून पडल्याची माहिती आहे। तर पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे। सूर्या वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। गावांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। दुकटण गावात पाणी शिरल्यानं काही लोक अडकल्याची माहिती आहे, तर गुरंही अडकलेली आहेत। नवनिर्मित मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्ग बनवताना पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी मार्ग न बनवल्यानं ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप होतोय। हम लोग अभी इतने पानी में हैं, अभी हम लोग जा नहीं सकते हैं। इससे आगे और ज़्यादा पानी है, ये पूरा उधर हाईवे है, लेकिन हम लोग इसमें से निकल नहीं सकते हैं। बराबर मेरे साथ इधर 2-3 गाय भी है, गाय को भी बचाना है और हम लोग अभी ये पानी में फंसे हुए हैं। बराबर अभी हम लोग को कोई बचाने के लिए आएंगे कि क्या करूँ सर, कुछ समझ में नहीं आ रहा है। आप कुछ आइडिया दीजिए, कोई भी होंगे बचाने वाले तो। देखिए ये पानी इतना है, अभी मेरा पानी इतना है, यहाँ से आगे आगे है ना, यहाँ और ज़्यादा पानी है, खड्डा है, यहाँ और ज़्यादा पानी है, इससे आगे नहीं जा सकते हम लोग। कुछ लोग बचाइए हम लोग को सर। पश्चिम किनारपट्टीसह पालघर डहाणू तलासरी भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे। पालघरच्या चिंचणीमधील 70 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले, तर अनेक भागातील रस्ते वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे। पालघरमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। पालघर जिल्ह्याला पावसानं अक्षरशः धुवून काढलंय। जिल्ह्यातल्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। चिंचणी धोबी तलाव परिसराला पुरानं वेढा दिलाय, तर अनेक घरं ही पाण्याखाली गेलेली आहेत। पालघरच्या बोईसरमध्येही मुसळधार पावसानं थैमान घातलंय। अनेक ठिकाणी पाणी साचलंय, वाहतुकीवर परिणाम झालाय, तर बोईसरच्या सिडको बायपास इथं मोठं झाड पडल्याची ही घटना घडलेली आहे। एक जण थोडंसं जखमी झालाय। आणि पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय। पालघरच्या मनोर गावात पुराचं पाणी शिरल्यानं सबस्टेशन पाण्याखाली गेलंय। अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय, तर जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। अतिवृष्टीमुळे वसई विरारचा वीज पुरवठा खंडित झालाय, तर आज पूर्ण दिवस पाणी पुरवठाही बंद राहणार असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेली आहे। महावितरणकडून विद्युत यंत्रणेच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवरती सुरू असून वीज पुरवठा पूर्ववत होताच पंपिंग सुरू करून टप्प्याटप्प्यानं शहरातील पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे। तोपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करून महानगरपालिकेला सहकार्य करावं, असं आवाहन पालिका प्रशासनानं केलेलं आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.